फिमेल ब्रेस्ट आणि सेक्शुॲलिटी ह्याच्या डिस्कशनमध्ये खूप वेळा ब्रेस्ट कॅन्सरचा उल्लेख होतो. पुरुषांना पण ब्रेस्ट असतात आणि त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सर होतो हे खूप कमी लोकांना माहिती असतं. आज चर्चा करूया ब्रेस्ट कॅन्सरबद्दल आणि पर्टिक्युलरली मेल ब्रेस्टबद्दल. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. ह्याच उद्देशाने मी व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. बायकांना स्तन असतात, त्यामुळे स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता, धोकाही असतो. पण मग पुरुषांनाही स्तन असतात का? पुरुषांनाही ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता असते का? या सगळ्याविषयी डॉक्टर या एपिसोडमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर पहिला प्रश्न तोच येतो की तुम्ही एपिसोडच्या इंट्रोमध्येही म्हणलं आहे की पुरुषांनाही ब्रेस्ट असतात. काही पुरुषांना नाही, सगळ्या पुरुषांना असतात. आपण ह्युमन बिईंग्ज आहोत. आपण मॅमल्स, म्हणजे आपण ॲनिमल किंगडममधल्या मॅमल्समधले आहोत. मॅमल्सचा अर्थच हा की आपण आपल्या यंगला ब्रेस्ट फिडिंगनी फीड करतो. तर दोन्ही मेल आणि फिमेल जे आपले स्पीशीजमधले आहेत, दोघांना ब्रेस्ट टिश्यू आणि ब्रेस्ट लाईन असते. ह्या ब्रेस्ट लाईनवरती जे आपण फॉर एक्झाम्पल पिल्लांमध्ये बघतो ना, मांजरांमध्ये किंवा कुत्र्यांमध्ये मल्टिपल निपल्स असतात, मल्टिपल ब्रेस्ट टिश्यू असतो. आपण जेव्हा त्याच मेल स्पीशीजकडे बघितलं तर तिथे पण निपल्स दिसतात, पण खाली ब्रेस्ट टिश्यू मोठा होत नाही किंवा जे रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स असतात त्याच्यामुळे तो ब्रेस्ट टिश्यू स्टिम्युलेट होत नाही. तर ह्युमन बिईंग्समध्ये सुद्धा पुरुषांना निपल्स असतात आणि त्याच्या खाली ब्रेस्ट टिश्यू असतं. आणि अशी खूप जणं असतात ज्याला आपण लाईन म्हणतो, निपल लाईन, मॅमरी लाईन असते, त्याच्यावरती ॲक्सेसरी निपल्स पण असतात. छोटेसे लंप्स म्हणून दिसतील. जेव्हा आपण कधी डॉक्टरांकडे तपासायला जातो तेव्हा ते डॉक्टर सांगतात, हां हे निपल्सच आहेत, ह्याला काही करायचं नसतं किंवा ते काढून टाकायची काही तशी गरज नसते. जी ब्रेस्ट टिश्यू असते पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये, त्याचं व्हॉल्यूममध्ये फरक असतो आणि फंक्शनमध्ये फरक असतो. स्त्रियांमधला जो ब्रेस्ट टिश्यू आहे तो इस्ट्रोजनच्यामुळे जेव्हा पिरियड सुरू होतात लहान मुलींमध्ये, प्युबर्टी सुरू होते, त्या इस्ट्रोजनच्या सर्जेसमुळे, म्हणजे त्या सायक्लिकल हॉर्मोन्समुळे ब्रेस्ट टिश्यू वाढत असते. तसं पुरुषांमध्ये ती जी इस्ट्रोजनची जी क्वांटिटी असते ब्रेस्ट टिश्यू वाढण्यासाठी, ती त्या प्रमाणात होत नाही, त्यामुळे ते ब्रेस्ट टिश्यू तेवढे वाढत नाहीत. तर स्त्रियांमध्ये ग्लँड्स पण असतात, पुरुषांच्या ब्रेस्टमध्ये पण ग्लँड्स असतात, पण ते ग्लँड्स रिस्पॉन्ड करत नाहीत, कारण काय जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन लागतं ते ग्लँड्स फंक्शन व्हायला, मिल्क सिक्रिशनसाठी, ते पुरुषांमध्ये दिसत नसतात नॉर्मल पुरुषांमध्ये. स्त्रियांमध्ये जेव्हा लॅक्टेशन सुरू होतं, म्हणजे प्रेग्नन्सी सुरू होते, प्रेग्नन्सीचे हॉर्मोन्स असतात आणि मग ते संपल्यानंतर जेव्हा लॅक्टेशन सुरू होतं, ब्रेस्ट फिडिंग सुरू होतं, तेव्हा त्या ब्रेस्ट फिडिंगच्या हॉर्मोन्सच्या इफेक्टमुळे मिल्क सिक्रिशन तयार होतं आणि मग ब्रेस्टचे फंक्शन्स एस्टॅब्लिश होतात. दोन्ही स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये जी टिश्यू असते, जे वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतात त्या टिश्यूमधले, म्हणजे स्किन आहे, निपलची स्किन आहे, त्याच्यामध्ये जे डक्ट्स असतात, ग्लँड्स असतात, त्याच्या आजूबाजूला जो फॅटी टिश्यू असतो, त्याच्यामध्ये जो कनेक्टिव्ह टिश्यू असतो ज्या ब्रेस्टला त्याच्या जागेवरती होल्ड करतो, मागे जो मसल टिश्यू असतो, या सगळ्या एरियाजमध्ये इन्क्लुडिंग जे आपण म्हणतो लिम्फ नोड्स, लिम्फ ग्लँड्स, ब्लड वेसल्स, नर्व्स, प्रत्येक टिश्यूमध्ये काही चेंजेस होऊ शकतात ज्याच्यामुळे पुढे जाऊन त्याच्यामध्ये कॅन्सरस चेंजेस होतात. कॅन्सर म्हणजे काय की कुठले जे सेल्स असतात आपल्या बॉडीमधले ते फास्ट मल्टिप्लाय होतात आणि त्याला थांबवणारी जी प्रक्रिया असते आपल्या शरीराची, इम्युन सिस्टम जी असते, ती इतकी इफेक्टिव्ह नसते जितकी असायला पाहिजे. मग ते कंट्रोलमधनं सुटतात आणि त्याचा मग लंप होतो किंवा गाठ होते आणि मग ती जागच्या जागी पसरते किंवा शरीरभर पसरते. हा एक सिम्पल एक्सप्लेनेशन आहे की कॅन्सर म्हणजे काय असतं. ओके मॅडम, तुम्ही आत्ता बोलताना म्हणलात की पुरुषांनाही ब्रेस्ट असतात, फक्त हार्मोनल किंवा काही बाकी कारणांमुळे त्यांचे ब्रेस्ट वाढत नाहीत, जे बायकांचे ड्युरिंग लॅक्टेशन आणि बाकी प्युबर्टीमध्ये वगैरे ते वाढतात. पण काही पुरुष याला अपवाद ठरतात आणि काही पुरुषांचे ब्रेस्ट मोठे होतात. तर यामागे काय कारणं असतात नेमकी? हे आपण ॲक्च्युली आजच्या काळामध्ये जास्त बघतोय.
काही कारणं त्याची लाईफस्टाईल रिलेटेड असतात. हॉर्मोनल इफेक्ट हा महत्त्वाचा असतो. आता हॉर्मोनल इफेक्ट कशामुळे होऊ शकतो, तर आजची जी आपली लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये जे कंटॅमिनेशन आहे, टॉक्सिन्स आहेत, प्लास्टिक्स आहेत, पेस्टिसाइड्स, पेट्रोकेमिकल्स, जे आपण त्याला म्हणतो एन्डोक्राईन डिस्रप्टिंग केमिकल्स असतात, ते इस्ट्रोजेनिक आहेत. म्हणजे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये असे केमिकल्स आहेत जे आपल्या शरीरात गेल्यावरती इस्ट्रोजनसारखं बिहेव करतात आणि त्यामुळे मग ब्रेस्ट साईज वाढू शकतो. तसंच आपल्या जेवणामध्ये, पाण्यामध्ये पण कंटॅमिनेशन असू शकतं. ह्या व्यतिरिक्त आपले हॉर्मोन डिस्टर्बन्सेस जे असतात ते आपल्या मेंदूमध्ये सुरू होतात. फॉर एक्झाम्पल पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, हायपोथॅलॅमस, ह्याच्यामधली जी फंक्शन डिस्टर्ब झाली की त्याचं जे रेग्युलेशन असतं त्याचं वेगवेगळ्या हॉर्मोन्सवरती परिणाम होत असतो. तर तिथून सुरू होणारे हॉर्मोन्सचा काही प्रॉब्लेम असला तर असू शकतं. मग आपल्या लिव्हर फंक्शनचं, थायरॉईड फंक्शनचा परिणाम असतो. त्याच्यामध्ये काही बिघाड झाला तर आपल्या हॉर्मोन फंक्शन्स किंवा हॉर्मोन मेटाबॉलिझममध्ये फरक पडू शकतो. कधी इतर ट्युमर्स पण असू शकतात जे आपल्या बॉडीमध्ये घडतात, जे हॉर्मोन प्रोड्युसिंग ट्युमर्स असतात. त्याला एन्डोक्राईन निओप्लेझिया असं म्हणलं जातं. किंवा कधी कधी टेस्टिकल्समध्येच किंवा जे आपल्या पोटाचे किंवा आतड्याचे लायनिंग असतात त्याच्यामध्ये होणारे असे वेगवेगळे सेल्स जेव्हा बदलून इतर हॉर्मोन्स प्रोड्यूस करायला लागतात, त्याचा एक परिणाम असू शकतो की ब्रेस्ट टिश्यू वाढतं. सगळ्यात कॉमन कारण आज आपण जे बघतो लहान मुलांमध्ये, पर्टिक्युलरली जे कॉस्मेटिक क्लिनिक्समध्ये पोचतात किंवा जे डॉक्टरांकडे जातात किंवा ज्यांच्यामुळे खूप बुलिंग होतं, ब्रेस्ट वाढलेले असतात, अरे यू गॉट मॅन बूब्स का, किंवा आपण त्याला टेक्निकल टर्म म्हणजे गायनेकोमॅस्टिया, म्हणजे मुलांमध्ये होणारं फिमेल्ससारखं दिसणारं ब्रेस्ट टिश्यू. तर त्याचे कॉस्मेटिक कॉन्सिक्वेन्सेस आणि सायकोलॉजिकल कॉन्सिक्वेन्सेस खूप दिसतात आज. लाईफस्टाईल रिलेटेड ओबेसिटीमुळे किंवा जे मेटाबॉलिक सिंड्रोम आपण म्हणतो, हल्ली लहान मुलांमध्ये पण दिसायला लागले. प्री डायबेटिक होतात किंवा खूप जाड असतात, लिव्हर डिस्फंक्शन दिसतं. लिव्हर डिस्फंक्शन झाल्यामुळे हॉर्मोन मेटाबॉलिझम डिस्टर्ब झाल्यानंतर मग परत ब्रेस्ट टिश्यू वाढू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत त्यामुळे जास्त मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये आपण ब्रेस्ट टिश्यू वाढल्याचं आपण ऐकतोय किंवा बघतोय. त्यातूनही मेल ब्रेस्टमध्ये कॅन्सर होणं खूप रेअर असतं, इतकं कॉमन नाही आहे. फॉर एक्झाम्पल जर 1 in 5 किंवा 1 in 6 बायकांमध्ये जर ब्रेस्ट कॅन्सर उद्भवत असला तर पुरुषांचं प्रमाण 1 in 1000च आहे. हो, ओके. सो खूप कॉमन नाही आहे, रेअर आहे, पण अनरेकग्नाइज्ड किंवा लोक अवेअर नसतात या गोष्टीमुळे, त्यामुळे ते वेळेवरती त्यांच्या डॉक्टरांकडे पोचत नाहीत. बरोबर. तुम्ही मॅडम कॅन्सरचं पुरुषांमधलं प्रमाण कसं रेअर आहे हे सांगितलं, तसंच पुरुषांचे ब्रेस्ट वाढण्याचं प्रमाण पण काय आहे, असा काही डेटा आहे का? आणि दुसरं म्हणजे त्याचे सिम्पटम्स आधीच लक्षात येऊ शकतात का? आणि वेळेत जर डॉक्टरांकडे गेलो तर ती वाढ पण, म्हणजे ब्रेस्टची होणारी वाढ पुरुषांमधली थांबवता येऊ शकते का? प्रमाण ॲक्च्युली वाढत चाललं आहे. पूर्वीच्या काळी असंच 1 in 1000 किंवा 1 in 5000 असं आपल्याला नंबर्स दिसायचे. लहान मुलं जेव्हा खूप बारीक असतात तेव्हा आपण कधीच ब्रेस्ट टिश्यू वाढले असं नाही आहे की बारीक लोकांचे ब्रेस्ट वाढत नाहीत. त्याच्यासाठी सपोज कोणी खूप स्लिम असलं आणि ब्रेस्ट टिश्यू वाढत असला तर अजून वेगळ्या पद्धतीने हॉर्मोन टेस्टचे इन्व्हेस्टिगेशन्स करणं गरजेचं असतं. जर कोणी जाड असलं आणि मग ब्रेस्ट टिश्यू वाढला आहे तर तो जो ब्रेस्ट टिश्यू वाढलेला आहे तो त्या ओबेसिटीचा किंवा लठ्ठेपणाच्या बरोबरचंच सिम्पटम असू शकतं. त्यातून सुद्धा जेव्हा कोणी पेशंट्स येतात तेव्हा आपण फुल्ली इन्व्हेस्टिगेट करत असतो त्यांना. तर हे जे इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस असतं, हिस्ट्री टेकिंग, इन्व्हेस्टिगेशन आणि मग एक्झॅमिनेशन आणि मग डिटर्मिन करणं की ॲक्च्युली कॉज काय आहे. आपल्याला कॉज कळला तर आपण ते थांबवू शकतो किंवा त्याला ट्रीट करू शकतो. आता असे पण खूप वेळा घडते की दोन्ही ब्रेस्ट एकत्र वाढत नाहीत, एखाद्याच बाजूला गाठ दिसते किंवा लागते किंवा एखादीच ब्रेस्ट वाढते. ह्याला एसिमेट्रिकल ब्रेस्ट ग्रोथ आपण असं म्हणतो. तर अशा परिस्थितीमध्ये बरेच वेळा हॉर्मोन्स हे कारण असायची शक्यता कमी असते, कारण की हॉर्मोन्स आपल्या पूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट करत असतात. जेव्हा हॉर्मोनल कारण असतं तेव्हा युजली दोन्ही ब्रेस्टचा इफेक्ट दिसत असतो. इरेग्युलर ब्रेस्ट ग्रोथ असली तर युजली एका ठिकाणी काही गाठ आहे का, त्याच्या मागे काही ग्रोथ आहे का हे बघणं गरजेचं असतं. ते तपासून बघावं लागतं. त्यामुळे आपल्या डॉक्टरांकडे पहिल्यांदा जाऊन रिपोर्ट करणं, तपासून घेणं हे महत्त्वाचं आहे. आपल्या देशामध्ये काय, जगभरामध्ये पुरुषांना ब्रेस्ट रिलेटेड काही प्रॉब्लेम असला तर जसं स्त्रियांना ब्रेस्टबद्दल बोलणं आणि एक्झॅमिन करून घेण्याबद्दल लाज वाटते तसंच पुरुषांनाही वाटते.
आधीच ब्रेस्ट दिसणं किंवा ब्रेस्ट टिश्यू वाढणं ह्याच्यामुळे पुरुषांना जास्त कॉन्शियस व्हायला होतं बायकांपेक्षा. कारण काय ते दिसतं कपड्यांमध्ये आणि तुम्ही दुसरं काही ते यूज करू शकत नाही ते कन्सील करायला. राईट. त्यामुळे ते जेव्हा दिसायला लागतं तेव्हा लोक इधर बघतात किंवा विचारतात आणि त्याच्यामुळे लाज वाटते आणि त्यामुळे डॉक्टरांकडे जाणं खूप लोक टाळतात किंवा अवॉइड करतात. खूप लूज कपडे घालतात किंवा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने ते कव्हर अप करतात. तर असं न करता डॉक्टरांकडे जाणं, व्यवस्थित इन्व्हेस्टिगेट करून तपासून घेणं. जर तुम्हाला माहिती असलं की तुमची लाईफस्टाईल चांगली नाही आहे, तुम्ही खूप जास्त प्रोसेस्ड फूड खाता किंवा खूप वेळा बाहेर जेवता किंवा तुम्हाला माहिती आहे की अल्कोहोल कन्झम्पशन जास्त आहे किंवा तुम्ही स्मोकर आहात किंवा इतर काही कन्झम्पशन आहे ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स तुमच्यामध्ये घडत आहेत, तर त्या गोष्टी तुम्ही करेक्ट करू शकता आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी रिव्हर्सही होतात. जशी ओबेसिटी रिव्हर्स होऊ शकते, लठ्ठपणा रिव्हर्स होऊ शकतो, तसंच जे ब्रेस्ट टिश्यूमध्ये जमलेली जी चरबी असते ती पण तशी कमी होऊन ब्रेस्ट टिश्यू फर्म होऊ शकतं, परत पहिल्यासारखं होऊ शकतं. जिथे ज्या लोकांना लंप्स असतात तो लंप अर्ली डायग्नोज करून त्याला व्यवस्थित ट्रीट करणं किंवा मॅनेज करणं खूप महत्त्वाचं असतं. सो प्रिव्हेन्शन हा एक भाग वेगळा आहे. जेव्हा सिम्पटम्स येतात म्हणजे लक्षात येतं की ब्रेस्ट टिश्यू वाढते किंवा आपल्याला आवडत नाही आहे आपलं ब्रेस्ट टिश्यू वाढलेलं किंवा आपलं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलं आहे किंवा आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आलेत, तर ह्या गोष्टींवरती मॅनेजमेंट लवकर इन्स्टिट्यूट केलं तर हे चेंजेस रिव्हर्स होऊ शकतात. तुम्ही मॅडम खूप महत्त्वाचे मुद्दे एक्सप्लेन केलेत या उत्तरात. सगळ्यात मेन लाईफस्टाईल चेंजेस करणं आवश्यक आहे. सतत बाहेरचं खाणं, अल्कोहोल, स्मोकिंग हे जर असेल तर हे कमी करायला पाहिजे. पुढचा मुद्दा येतो की पुरुषांना समजा कुठल्या आपल्या लिस्नरपैकी असं वाटतंय की त्यांचे ब्रेस्ट वाढलेत किंवा वाढत आहेत, तर कोणत्या डॉक्टरांकडे नेमकं अप्रोच व्हायचा हा एक गोंधळ असू शकतो. त्यांनी कोणाकडे जायचं नेमकं? आधी आपल्या जनरल प्रॅक्टिशनरकडे जावं, कारण की तुमचा जो फॅमिली डॉक्टर असतो त्याला माहिती असतं तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही तुमच्या सवयी काय आहेत, पूर्वीचे काही आजार आहेत का, अनुवंशिक काही प्रॉब्लेम आहेत का. कारण काय जसं फॅमिली हिस्ट्री फिमेल ब्रेस्ट कॅन्सरमध्ये महत्त्वाची असते तशीच मेल ब्रेस्ट कॅन्सरमध्ये पण तितकीच महत्त्वाची ठरू शकते. इथं मी थोडंसं इंटरप्ट करतो. तुम्ही म्हणते असं फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजे त्या पुरुषाच्या समजा मॅटर्न आईला किंवा त्या बाजूला जरी असला ती हिस्ट्री ब्रेस्ट कॅन्सरची तरी त्या पुरुषालाही होऊ शकतो असंही म्हणताय तुम्ही? असं एस्टॅब्लिश नाही झालेलं. जसं फिमेल्समध्ये BRCA1 वगैरेचा इफेक्ट खूप असतो. BRCA1 नावाची एक जीन आहे ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरियन कॅन्सर, बावल कॅन्सर ह्या गोष्टी जास्त प्रमाणात घडतात. तसं मेल्समध्ये पण दिसून आलं आहे, पण कारण मेल्समध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण नसतं तर त्यांच्यामध्ये कॅन्सरस ब्रेस्ट ग्रोथ खूप कमी प्रमाणात दिसते. आपण टेस्ट सगळ्यांना करतो कारण काय आपल्याला माहिती आहे की पुरुषांमध्ये पण बावल कॅन्सरचं प्रमाण असतं. आता त्यांच्यामध्ये ओव्हरीज आणि ब्रेस्ट नसतात पण बाकीचे कॅन्सर्स पण असतात आणि आज जेनेटिक टेस्टिंग कॅन्सर्ससाठी इतकं ॲडव्हान्स झालं आहे की जेव्हा आपण टेस्ट करतो खूप वेगवेगळ्या प्रकारचे जीन्सचा आपण अभ्यास करू शकतो कुठल्याही फॅमिली ट्रीमध्ये. तो कॅन्सर कोणाला झाला आहे, कुठल्या वयात झाला आहे, त्याचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत, त्या फॅमिलीमध्ये कोणाकोणाला कसले कसले प्रकारचे कॅन्सर्स झालेत, ह्या सगळ्याचा अभ्यास करून मग ते जे डॉक्टर असतात जे स्पेशलिस्ट असतात आणि युजली हे आपण जेनेटिसिस्ट किंवा जेनेटिक काउन्सिलिंग करणाऱ्या डॉक्टर्सकडनं करून घेत असतो. ते आपल्याला एक डिसिजन किंवा एक डिसिजन मॉडेलनी मदत करू शकतात सांगायला की पुढचं टेस्टिंग करायची किती गरज आहे किंवा काय गरज आहे. बेसिक जो फॅमिली फिजिशियन असतो तो एक सेंटर पॉईंट असतो जो आपल्याला गाईड करतो की कोणाला जाऊन भेटायचं आणि कोण हे डायग्नोज करणार आणि ट्रीट करणार. काही सिटीजमध्ये काही शहरांमध्ये स्पेशलिस्ट असतात, ब्रेस्ट स्पेशलिस्ट असतात. तर ब्रेस्ट स्पेशलिस्ट दोन्ही मेल आणि फिमेल ब्रेस्टचे प्रॉब्लेम्स हँडल करतात. काही सिटीजमध्ये एंडोक्रिनॉलॉजिस्ट म्हणजे जे हॉर्मोन डिस्फंक्शन बघतात हे डॉक्टर्स बघतात आणि काही याच्यामध्ये प्लास्टिक सर्जन्स बघतात. बहुतेकदा सोसायटीमध्ये कारण काय मेल ब्रेस्ट वाढणं एस्पेशली जर दोन्ही ब्रेस्ट वाढत असले हा एक कॉस्मेटिक इश्यू जास्त असतो. बरोबर. लोकांना कमी वाटतं की हा आपल्या लाईफस्टाईल आपल्याला फिक्स करायला पाहिजे किंवा आपण काय खातो पितो बघावं किंवा आपलं अल्कोहोल कमी करावं किंवा स्मोकिंग कमी करावं, हे ह्याच्याकडे कमी लक्ष देतात. ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं की मी कसा दिसतो, इथे मला स्विमिंग व्यवस्थित करता आलं पाहिजे, मला बीच हॉलिडेवरती जायचं तर मला टी शर्ट काढता आला पाहिजे कोणी माझ्यावरती टीका न करता.
तर लोकांचं एम्फसिस अपिअरन्सवरती जास्त असल्यामुळे प्लास्टिक सर्जन्सकडे जास्त अटेंडन्स असतं. वेदर यंग मुलं असो किंवा ॲडल्टसुद्धा जास्त करून प्लास्टिक सर्जन्सकडे जातात. तर तुमचा एंट्री पॉईंट कुठलाही असला, तुमचं जनरल प्रॅक्टिशनर आहे, एंडोक्रिनॉलॉजिस्ट आहे, मे बी काही फर्टिलिटी इश्यूजसाठी जर तुम्ही गायनेकॉलॉजिस्ट किंवा अँड्रॉलॉजिस्टकडे गेलात आणि त्यांना सांगितलं की माझं ब्रेस्ट टिश्यू वाढलं आहे, तर ते जे टेस्ट करतात ते, किंवा प्लास्टिक सर्जन्स आहेत ते, कुठल्याही डॉक्टरकडे तुम्ही जरी गेलात तरी त्याची सुरुवात पॉईंट असते. त्याच्यापासून मग बाकीचे इन्व्हेस्टिगेशन्स, टेस्ट आणि इव्हॅल्युएशन सुरू होतं. आणि त्याचं जे निदान असतं किंवा असेसमेंट असते त्याच्यामध्ये हॉर्मोन टेस्टिंग असतं, कधी कधी अल्ट्रासाऊंड किंवा सोनोग्राफी असते ब्रेस्टची, किंवा जेनेटिक टेस्टिंग हे इन्क्लूड केलं जातं. तर हा एक प्रोसेस आहे. हे ॲब्सोल्यूट नाही की आज मी सपोज मी पुरुष आहे आणि मला एक साईडची ब्रेस्ट वाढली म्हणून मी आपणहून परस्पर ठरवायचं की मी काय टेस्ट करणार आहे. तसं करू नये, कारण की तुम्ही टेस्ट कशा करताय हे जास्त महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांना तुम्ही दाखवायचं, तपासून घ्यायचं आणि त्यांना डिसाईड करू द्यायचं की तुम्हाला रिफरल करायचं असलं तर कोणाकडे करायचं आणि टेस्टिंग करायचं असलं तर कुठल्या ऑर्डरनी कुठले टेस्ट करायचे. ओके मॅडम, थोडंसं आता ब्रेस्ट कॅन्सरकडे येऊया. की ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे मग तो पुरुषांचा, तुम्ही म्हटलं तसं खूप रेअर असतो, तर मग पुरुषांचा किंवा स्त्रियांचा ब्रेस्ट कॅन्सर जर म्हणलो आपण तर सिम्पटम्स स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये कुठली कॉमन असतात आणि कुठली जेंडर स्पेसिफिक दिसतात? ब्रेस्ट टिश्यूमधले जे जशा वेगवेगळ्या पेशींचं मी वर्णन केलं ना, मसल्स आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू आहे, ग्लँड्स आहेत, मग एपिथिलियल टिश्यू आहे, स्किन आहे, फॅट आहे. तर म्हटलं तर प्रत्येक सेल एक पोटेन्शियल कॅन्सर सेल असते मल्टिप्लिकेशन्सच्या दृष्टीने. आपली इम्युन सिस्टम असते आणि वेगवेगळ्या बाकीच्या गोष्टी असतात आपल्या शरीरामध्ये जे ह्या सेल्युलर मल्टिप्लिकेशनला थांबवतात. तर मग ब्रेस्ट टिश्यू एवढी सेन्सिटिव्ह का असते? तर ही जी ग्लँड्युलर टिश्यू असते ब्रेस्टची ती स्पेसिफिकली सेन्सिटिव्ह असते हॉर्मोन्सला. त्यातून इस्ट्रोजन, बायकांमध्ये तरी इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, आणि पुरुषांमध्ये सुद्धा इस्ट्रोजनच्या प्रमाणाला ती सेन्सिटिव्ह असते. जे कॅन्सर्स घडतात ते पण असे डिफरेन्शिएट केले जातात, जे हॉर्मोन डिपेंडंट आहेत किंवा हॉर्मोन डिपेंडंट नाही आहेत. ते त्या ग्लँड्युलर टिश्यूमधनं आलेत का डक्ट्समधनं आलेत, ते स्किनवरनं आत गेलेत का आतून बाहेर आलेत. अशा वेगवेगळ्या पद्धतींनी ब्रेस्ट कॅन्सरचं क्लासिफिकेशन किंवा डिव्हिजन केलं जातं की त्याचं सेल ऑफ ऑरिजिन काय आहे. तर त्याप्रमाणे ते सिम्पटम्स पण चेंज होतात. फॉर एक्झाम्पल जर स्त्रियांमध्ये आपण बघितलं तर कॉमन सिम्पटम्स काय असतात की एक लंप सापडणं. मग काही स्त्रिया काय म्हणतात, नाही माझी एक ब्रेस्ट दुसऱ्या ब्रेस्टपेक्षा वेगळी दिसायला लागली आहे, किंवा त्याचं निपलचं जे डायरेक्शन आहे ते बदललं आहे, किंवा खाली जो लंप आहे त्याच्यामुळे वरची कातडी आत ओढल्या गेल्यासारखी झाली आहे, किंवा निपलमधनं एक डिस्चार्ज सुरू झालं आहे जे पाणीदार आहे किंवा रक्तासारखं आहे किंवा पूसारखं आहे, किंवा पूर्वी एक गाठ होती ती पूर्वी दुखायची पण आता दुखायची बंद झाली आणि मोठी झाल्यासारखी वाटते आहे, किंवा ती गाठ इरेग्युलर झाली आहे, त्याच्या कडा नीट कळत नाही आहेत. पूर्वी खूप छान कळायची किंवा आता कडा नीट कळत नाहीत किंवा क्लिअरली डिस्टिंग्विश नाही आहे, किंवा जी पूर्वी ब्रेस्टमध्ये फिरायची ती आता चिकटल्यासारखी झाली आहे, किंवा जे लंप लागतंय ते वाढतंय असं समजतंय. कधी कधी स्किनवरचे जे चेंजेस असतात ते पण कॅन्सरस असू शकतात. फॉर एक्झाम्पल अनरिलेटेड टू ब्रेस्ट पण ट्युमर्स कधी कधी ब्रेस्टच्या मध्ये किंवा स्किनवरती दिसू शकतात. फॉर एक्झाम्पल मागचं मसल टिश्यू आहे, किंवा आपण जे म्हस म्हणतो ना मेलानोमा तिळ असतात ते वाढतात काळ्या रंगाचे, त्याच्यापासून येणारे कॅन्सर्स असतात. सो जो कॅन्सर्सचं प्रमाण आहे, जे डायग्नोसिस आहे ते खूप व्हेरीड आहे. तर ब्रेस्टमध्ये चेंजेस काय दिसतात बायकांना, मी म्हटलं तसं साईजचे चेंजेस, शेपचे चेंजेस, स्किनमध्ये चेंजेस, आतमध्ये ओढल्यासारखे किंवा डिस्चार्ज रिलेटेड चेंजेस, कधी कधी काही बायकांना खाकेमध्ये गाठी आलेल्या दिसतात. तर कॉरेस्पॉन्डिंगली पुरुषांमध्ये हे चेंजेस असतात, हे लवकर लक्षात येतात कारण की ॲक्च्युअल क्वांटिटी जी असते ब्रेस्ट टिश्यूची जी कमी असते. त्यांचा प्रॉब्लेम एवढाच असतो की अवेअरनेस नसतं, कारण की त्यांना त्यांच्या ब्रेस्टकडे ब्रेस्ट म्हणून बघून सवय नसते. ते ब्रेस्टला छाती आहे म्हणून सोडून देतात, पण ॲक्च्युली तिथे हा टिश्यू पण आहे, तर ब्रेस्टमध्ये लंप येऊ शकतं. तसं त्यांना पण काखेत गाठ येऊ शकते, निपलमधनं डिस्चार्ज होऊ शकतं, वरची जी ब्रेस्टची कातडी असते ती चेंज होऊ शकते, डायरेक्शन चेंज होऊ शकते, शेप आणि आर्किटेक्चरमध्ये फरक पडू शकतो.
तर आरशामध्ये बघताना, स्वतःकडे बघताना आपण जसं आम्ही स्त्रियांना सांगतो सेल्फ एक्झॅमिनेशन तुम्ही शिका. तर सेल्फ एक्झॅमिनेशन हे ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोसिससाठी नसतं, तर आपल्या ब्रेस्टशी किंवा आपल्या बॉडीशी फेमिलियर होण्यासाठी असतं, की त्याच्यामध्ये काय चेंजेस झाले तर आपण डॉक्टरांना सांगू शकतो की बाबा माझ्या ब्रेस्टमध्ये असा बदल घडला आहे, तर ह्याच्यामध्ये काही नाही तर आहे, काही प्रॉब्लेम तर नाही आहे. पुरुषांनी एवढ्या इंटेन्सिटीमध्ये करायची गरज नसते, कारण काय त्यांची जे हॉर्मोनल सायकल्स असतात ते दर महिन्याला सारखे बदलत नसतात. त्यामुळे ब्रेस्टचं जे टिश्यू असतं किंवा त्याचा जो रिस्पॉन्स असतो तो इतक्या फ्रिक्वेंटली चेंज होत नसतो. स्त्रियांमध्ये ते एक कारण असतं रिस्कचं, की जे ब्रेस्ट टिश्यू असतो तो दर महिन्याच्या हॉर्मोन्सला पण रिॲक्ट करत असतो, रिस्पॉन्ड करत असतो, आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असतं. पुरुषांचं हॉर्मोन स्टेट रिलेटिव्हली स्टेडी असतं लाईफमध्ये, अप्स अँड डाऊन्स कमी असतात. त्यातून जेव्हा पुरुषांमध्ये लंप डायग्नोज होतो आपण जास्त इंटेन्सिटीने त्यांना इन्व्हेस्टिगेट करतो, रूल आउट करायला की दुसरे काही प्रॉब्लेम्स तर नाही आहेत. त्यामुळे हा जो मुद्दा सेल्फ एक्झॅमिनेशनचा आहे तो मी क्लॅरिफाय करते, की ज्या पद्धतीने स्त्रियांना आम्ही शिकवतो सेल्फ एक्झॅमिनेशन करायला किंवा ब्रेस्ट जे टिश्यू असते आपल्या खाकेमधली ते एक्झॅमिन करायला, त्या इंटेन्सिटीने पुरुषांना करायची गरज नसते. फक्त त्यांना अवेअर व्हायची गरज असते की हो आपल्याला पण ब्रेस्ट आहेत, जर तिथे काही चेंजेस दिसले किंवा खाकेत गाठ आली किंवा ब्रेस्टच्या ठिकाणी गाठ आली किंवा काही हाताला लागलं तर ते आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन सांगणं गरजेचं असतं. स्त्रियांमध्ये हे सेल्फ एक्झॅमिनेशनची गरज पडते, कारण की ब्रेस्ट टिश्यूची क्वांटिटी जास्त असते, ती प्रत्यक्ष एक्झॅमिन केल्याशिवाय हाताला लागत पण नाही. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या रिसर्चमध्ये की ब्रेस्ट कॅन्सरचं जे अमाऊंट अप्रॉक्सिमेटली 1 सेंटीमीटर स्क्वेअर झाल्याखेरीज तो हाताला लागत नाही, बोटांना लागत नाही. तोपर्यंत ॲक्च्युली ते खूप वाढलेलं असतं. म्हणून सगळे इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे वगैरे स्त्रियांकडे डायरेक्टेड असतात, मॅमोग्राफी, सोनोमॅमोग्राफी. पुरुषांमध्ये इन्सिडन्स खूप कमी आहे कॅन्सरचं. त्यांना ऑब्व्हियसली ब्रेस्ट दिसत असतात जर ते अवेअर असले आणि स्वतःला अनकॉन्शियसली जर ते एक्झॅमिन करत असले मिररमध्ये किंवा अंगाला आपण साबण लावताना, अंघोळ करताना, शरीर वाळवताना आपल्या अंगाला आपला हात फॅमिलियर झाला पाहिजे, कुठे कुठे काय आहे कसं आहे. आणि आपण आत्तापर्यंत आपण सेक्शुअल हेल्थबद्दल बोलतो तर आपण जेनिटल्सबद्दल बोलत आलेलो आहोत, की प्रत्येक स्त्रियांनी किंवा पुरुषांनी स्वतःचे जेनिटल्स स्वच्छ ठेवताना आपल्या जेनिटल्सचे सेन्सेशन्स किंवा टेक्स्चर्स ओळखावं. तसंच आपले ब्रेस्ट पण आपल्या बॉडीचा एक भाग आहेत. तर ब्रेस्टला पण आपण हात लावू शकतो, आपली सेन्सिटिव्हिटी कळू शकतो, आणि हा भाग ॲक्च्युली आपण सेन्सिट फोकसमध्ये शिकवतच असतो. आज आपण स्पेसिफिकली कॅन्सर्सच्या दृष्टीने बोलतोय, कारण की त्याचा इतका मोठा इम्पॅक्ट असतो सायकॉलॉजीवरती आणि सेक्शुअल एक्सप्रेशनवरती, सेक्शुॲलिटीवरती, बॉडी इमेजवरती, म्हणून आपण ह्या गोष्टीबद्दल आज बोलतोय. तर पुरुषांनी सुद्धा त्यांच्या बॉडीला ओळखणं गरजेचं असतं. आपण जेव्हा सेक्स थेरपीमध्ये सेन्सिट फोकस शिकवतो तेव्हा पुरुषांना पण सांगतो की तुम्ही तुमचे ब्रेस्ट्स आणि निपल्स एक्झॅमिन करा, त्याची सेन्सिटिव्हिटी कशी आहे, सेन्सेशन्स काय आहेत तुम्ही ओळखा. तर स्वतःचं शरीर ओळखणं हे दोन्ही पुरुषांनी आणि स्त्रियांनी केलं पाहिजे. आपण काय टेक्निक्स वापरतो किंवा काय मेथड वापरतो ते कदाचित स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये फरक असतो, कारण की स्त्रियांमध्ये ब्रेस्ट टिश्यूची क्वांटिटी जास्ती असते. सो मॅडम, ब्रेस्ट कॅन्सरचा विषय जेव्हा येतो तेव्हा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हा खूप महत्त्वाचा ठरतो. आणि काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स हे प्रत्येकाने घेतले पाहिजेत की ब्रेस्ट कॅन्सर होऊ नाही म्हणून? आपण जर विचार केला की जसं आपलं वय वाढतं तसं एकूणच कॅन्सर्सचं प्रमाण वाढत असतं, तर कुठेतरी आपल्याला लक्षात येतं की एजिंग आणि इन्फ्लेमेशन हा एक प्रोसेस महत्त्वाचा ठरतो. कुठल्याही कोणाच्याही शरीरामध्ये कॅन्सर वाढतं. त्याच्यामध्ये काही रिस्क फॅक्टर्स असतात. फॉर एक्झाम्पल अल्कोहॉल आहे, स्मोकिंग आहे, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे. आज आपल्याला जास्त करून लक्षात येते स्लीप डेप्रिवेशन आणि स्ट्रेस ज्या लोकांमध्ये खूप जास्त असतं. जर आपले कोणी श्रोते ट्रॉमाशी फॅमिलियर असतील किंवा ट्रॉमा वर्कशी फॅमिलियर असतील, जे इमोशनल ट्रॉमा असतो लोकांमध्ये तोही कधी कधी कारणीभूत असतो. जे खूप रागीट असतात लोक, खूप वर्षानुवर्ष रिझेंटमेंट घेऊन धरतात, त्यांच्यामध्ये प्रमाण जास्त असतं. तर कुठल्याही व्यक्तीकडे बघताना आपण त्याला बायोसायको सोशिओ कल्चरल हा जो ती कंडिशन घडवण्यात सुद्धा महत्त्वाचा असतो आणि कंडिशन सॉल्व्ह करताना पण तितकंच महत्त्वाचं असतं. तर जेव्हा आपण प्रिव्हेन्शनच्या बद्दल बोलतो तर
100% काहीच नाही आहे, कारण की ज्या पर्सनला ब्रेस्ट टिश्यू आहे तिथे कॅन्सर होऊ शकतो. कोणाला होणार, काहीचं प्रमाण जास्त आहे, काहींचं प्रमाण कमी आहे. आपलं एक्सपोजर काय आहे हॉर्मोन्सला, आपली जेनेटिक रिस्क काय आहे, मग आपलं लाईफस्टाईल एव्हरीडे जो लाईफस्टाईल आहे, आपण किती स्ट्रेस खाली जगतो किंवा आपलं एक्सरसाइज रुटीन किती आहे. आपल्याला हे माहिती आहे की जे लोक रेग्युलरली एक्सरसाइज करतात त्यांच्यामध्ये कुठल्याही ऑल कॉज कॅन्सर्स कमी असतात. जरी तुमच्याकडे सपोज जेनेटिक प्रेडिलेक्शन असलं कुठल्या गोष्टीचं, तुम्ही इनहेरिट केलेली असली रिस्क तरी, आणि जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल मॉडिफाय केलेली असली तर ती कॅन्सर ॲक्च्युली उद्भवण्याची शक्यता खूप कमी होते. याचा अर्थ काय की एन्व्हायरमेंट पण तितकंच महत्त्वाचं आहे कुठलाही कॅन्सर घडण्यात किंवा न घडण्यात. आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे टॉक्सिन्स आहेत आजच्या काळामध्ये, जे सगळे पेट्रोकेमिकल्स, फॅट सॉल्युबल टॉक्सिन्स आहेत, आपण जे डिजिटल मीडिया कन्झ्युम करतो, जे आपल्या स्लीपला अफेक्ट करतं, आपलं जे फूड आहे त्याच्यामध्ये जे पेस्टिसाइड्स असतात, आपण जे पाणी पितो, एस्पेशली जर टॅप वॉटर किंवा अनफिल्टर्ड वॉटर असतं त्याच्यामध्ये जे मेडिसिन्स मिक्स्ड असतात किंवा अनप्रोसेस्ड सुवेज असतं, कधी छोट्या प्रमाणात काही परमिसिबल कंटॅमिनंट्स असतात, अलाउड असतात. औषधांचे काही रेमनंट्स असतात, काही वेगवेगळ्या केमिकल्सचे रेमनंट्स असतात ते, किंवा आपण जे कपडे घालतो किंवा अंगावरती जे परफ्यूम्स खूप मारतो आपण, अंगावरती जे केमिकल्स लावतो, ह्या सगळ्यांचा जो इफेक्ट असतो ते ह्या कंडिशन, ह्या एन्व्हायरमेंटला चेंज करण्यामध्ये कारणीभूत ठरतो. आणि त्यामुळे जे एक्झिस्टिंग पॉसिबिलिटी असते कॅन्सरची ती वाढायची शक्यता असते. अल्कोहोल आणि स्मोकिंग आणि लॅक ऑफ एक्सरसाइज हे सगळ्यात मोठे रिस्क फॅक्टर्स आहेत कुठल्याही कॅन्सरसाठी. तर ते अवॉइड करणं, आपली लाईफस्टाईल क्लीन ठेवणं, आपण जे जेवतो, खातो, पितो त्याच्यामध्ये न्यूट्रिशनवरती फोकस करणं. आपण पूर्वी पण बोललो, सेल्युलर न्यूट्रिशन खूप महत्त्वाची आहे. आपल्या बॉडीला हवे त्या, आपल्या ह्युमन सिस्टमला ज्या न्यूट्रिशनची गरज आहे ती पुरेपूर पुरवणं जास्त महत्त्वाचं आहे. लोक बहुतेक डाएटिंग करतात, म्हणजे ऑलरेडी कुपोषित असतात आणि ऑलरेडी डाएटमधनं गोष्टी ते काढून टाकतात, त्यांचं न्यूट्रिशन न वाढवता. न्यूट्रिशनकडे फोकस करणं म्हणजे तुमची भाज्या, फळं, तुम्ही जे काय, सपोज तुम्ही व्हेजिटेरियन असलात तर वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या सोर्सेसचे भाज्या, फळं आपण खाणं महत्त्वाचं आहे. जर आपण नॉनव्हेज खात असलात तर मीट, फिश, एग्ज जे काय खातो त्याचं सोर्स बघून खाणं. शक्यतो जितकं क्लीन असेल तो प्रॉडक्ट, किती हेल्थी असेल ते ॲनिमल, तितकं तुमची हेल्थ रिफ्लेक्ट होणार. तर ह्या गोष्टींकडे, आपलं एक्सरसाइज रेग्युलराईज करणं, स्लीप हायजीनकडे लक्ष देणं, ह्या गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्या कॅन्सरचं रिस्क मिनिमाइज करतो. झिरो कधीच होत नाही. बरोबर मॅडम. आणि मग निदान म्हणजे अर्ली स्क्रीनिंग हे पण खूप महत्त्वाचं ठरतं कुठल्याही कॅन्सरच्या प्रिव्हेन्शनमध्ये म्हणण्यापेक्षा, ते वाढू नाही जर असेल तर या स्क्रीनिंग टेस्ट पुरुषांसाठी पण असतात का? जशा बायकांसाठी तुम्ही म्हटलात मॅमोग्राफी आहे किंवा बाकी एक टेस्ट आहेत तशा. वाढू नये हे नाही, स्क्रीनिंग टेस्टचं डेफिनेशन वेगळं आहे. स्क्रीनिंग टेस्ट हे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी आणि रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये ठरलेली एक स्पेसिफिक टूल आहे, जे डिझीज खूप कॉमन असतं आणि ज्याचं कॉन्सिक्वेन्स खूप वाईट असतं. फॉर एक्झाम्पल डेफिनिट कॉन्सिक्वेन्स असतं, म्हणजे कॅन्सर झालं की व्यक्ती मरते कॅन्सरनी इतक्या वेळात, आपण काही केलं नाही तर अशा डिझिजेसला जेव्हा डायग्नोसिस स्पेसिफिक असतं आणि इझी असतं, अशा कंडिशन्ससाठी स्क्रीनिंग केलं जातं पॉप्युलेशनमध्ये. फॉर एक्झाम्पल आपण सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंगबद्दल बोललो, आपण हार्ट डिझीज स्क्रीनिंगबद्दल बोललो, आपण डायबिटीस स्क्रीनिंगबद्दल बोललो. तसंच ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग असतं. त्याचं इन्स्टिट्यूशन स्पेसिफिकली स्त्रियांसाठी आहे, पुरुषांसाठी नाही आहे स्क्रीनिंग. कारण काय, पुरुषांमध्ये हे डिझीज एवढं कॉमन नाही आहे, पण स्त्रियांमध्ये खूप कॉमन आहे. आणि स्त्रियांमध्ये जेव्हा कॅन्सर होतं तेव्हा त्याची जी डेथ रेट आहे ती पण जास्त आहे. कुठल्या वयात कुठलं कॅन्सर होतं त्याप्रमाणे ती स्क्रीनिंग टेस्ट चेंज होत असते. फॉर एक्झाम्पल, जे ब्रेस्ट कॅन्सर्स 50 वयानंतर होतात स्त्रियांमध्ये, त्यांच्यामध्ये डिजिटल एक्सरे मॅमोग्राफी अशी केली जाते. ज्यांचं वय कमी असतं किंवा ज्यांना अजून पिरियड्स येत असतात त्यांच्यामध्ये सोनो मॅमोग्राफी ही प्रिफर केली जाते. अजून नवीन प्रकारचे टेस्ट येत आहेत. आज थर्मोग्राफी आहे आणि हँडहेल्ड पण डिव्हायसेस आहेत, म्हणजे जे स्क्रीनिंग मास पॉप्युलेशन स्क्रीनिंगसाठी उपयोगात पडतात. एका हातात धरून ते डिव्हाइस आहे, ब्रेस्टवरती फिरवलं की आपल्याला एक मॅप मिळू शकतो की कुठल्या एरियामध्ये ट्युमर असायची शक्यता आहे.
तर जे स्क्रीनिंग टेस्ट असतात ते 100% कुठली गोष्ट डायग्नोज करत नाहीत, ते एक पर्सेंटेज देतात किंवा प्रॉबॅबिलिटी देतात. त्यामुळे अशी पण शक्यता असते की अशा खूप लोकांमध्ये ही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते ज्याच्यामध्ये कॅन्सर नाही आहे, आणि असं पण असू शकते की असे काही लोक मिस होतात ज्यांच्यामध्ये कॅन्सर आहे आणि ती टेस्ट निगेटिव्ह होते. हो. तर हे जे प्रमाण असतात हे स्टॅटिस्टिकली कॅल्क्युलेट केले जातात. त्यातल्या त्यात जेव्हा आपण स्क्रीन करतो तर आपला उद्देश असा असतो की जास्तीत जास्त कॅन्सर असलेले लोक आपण पिकअप केले पाहिजेत आणि त्यांना वेळेत ट्रीट केल्यामुळे त्यांचं जे आयुष्याचं जे प्रमाण आहे आणि क्वालिटी आहे ते दोन्ही वाढलं पाहिजे. तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आज खूप असे काय बरं कॉन्ट्रोवर्सी सुरू झाली आहे की खरंच एक्सरेजची गरज आहे का, मॅमोग्राफी खरंच उपयोगाची आहे का, आपण खरंच इतके इफिशियंट आहोत का डायग्नोज करण्यामध्ये कॅन्सर, आणि कॅन्सर डायग्नोज जरी केला तर त्याचं ट्रीटमेंट खरंच लोकांचं आयुष्य वाढवतं का. तर ह्या सगळ्या प्रश्नांमुळे काय झालं की बायका कन्फ्यूज झाल्यात की आपण मॅमोग्राफी करावी का, स्क्रीनिंग करावं का, सेल्फ एक्झामिनेशन करावं का, मग ट्रीटमेंट कोणाकडे घ्यावी, डॉक्टरांकडे जावं का नाही, का आपापलंच काहीतरी शोधावं, खरंच ब्रेस्ट कॅन्सर नावाची गोष्ट असते का, आणि ती अर्ली कॅच केली खरंच आपण जास्त जगतो का, आणि ती क्युरेटिव्ह असते का. हे जे सगळे प्रश्न असतात ॲक्च्युली आपल्या डॉक्टरांनाच विचारायचे असतात. आपण जेव्हा आपल्या क्लिनिशियनपासून दूर जातो आणि इतर गोष्टींमध्ये खेळायला जातो, जर ती जी लंप असते किंवा जो लिजन असतो खरंच कॅन्सरस असला तर आपण जितका वेळ घालवतो तितकं ते फास्ट डबल होत असतं. फॉर एक्झाम्पल काही कॅन्सर सेल्सचं डबलिंग टाईम काही तास असतं, 6 आवर्स असू शकते, 8 आवर्स, 12 आवर्स. किती अग्रेसिव्ह कॅन्सर आहे त्याप्रमाणे ते सेल्स डबल होत असतात. म्हणजे काही असतील लोक की त्यांचा लंप एका आठवड्यामध्ये किंवा 10 दिवसामध्ये डबल साईज होतो. तर जितका साईज वाढतो तितकं त्याचं स्प्रेड वाढतं, जितकं स्प्रेड वाढतं तितकी ट्रीटमेंट अग्रेसिव्ह लागते, जितकी ट्रीटमेंट अग्रेसिव्ह लागते तितके त्याचे साईड इफेक्ट्स जास्त असतात आणि सर्वायवल पण अफेक्ट करतं. आज सगळ्या रिसर्चमध्ये आपल्याला माहिती आहे की तुम्ही किती जगता कुठल्या कॅन्सरच्या डायग्नोसिस नंतर किंवा कुठल्या क्वालिटीनी जगता हे ते कॅन्सर किती लवकर डिटेक्ट झालं आहे आणि सगळ्यात अर्ली स्टेजेसमधलं जे कॅन्सरचं ट्रीटमेंट आहे ते किती इफेक्टिव्ह होतं त्या कॅन्सरला काढून टाकण्यामध्ये, आणि तुम्ही जे लाईफस्टाईल चेंजेस इन्स्टिट्यूट करायला पाहिजे म्हणजे तो कॅन्सर परत होऊ नये ते तुम्ही केले का नाही ह्याच्यावरती डिसाईड होतं की तुमची लाईफची लेंथ किती असणार आहे आणि त्याची क्वालिटी कशी असणार आहे. कारण की हे लक्षात घेणं पण महत्त्वाचं असतं की लोक खूप कंप्लेंट करतात, अरे मला किमो झालं, माझं रेडिओ असं झालं आणि मला इतका त्रास झाला, पण ते विसरतात की ॲक्च्युली त्यांची जी लाईफस्टाईल होती कॅन्सर डायग्नोज होईपर्यंत त्या सगळ्या गोष्टींची पण तुमची बॉडी डील करत असते. राईट. नुसतंच ट्रीटमेंटची डील नसते करत, ॲक्च्युली तुमची जी फाउंडेशनल हेल्थ असते त्याला पण तुमची बॉडी तशीच हँडल करत असते. तो पण एक बर्डनच असतं तुमच्या बॉडीला हँडल करणं. फॉर एक्झाम्पल मी जर माझ्या 20s आणि 30sमध्ये खूप अल्कोहोल, मी खूप जाड झाले, मी माझ्या एक्सरसाइजकडे लक्ष दिलं नाही आणि कुठल्या तरी गोष्टींवरनं खूप कुढले, रागवले एक्सेट्रा, आणि मग जाऊन मे बी 40च्या एजला मला जर ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोज झालं तर माझं ट्रीटमेंट फक्त त्या लंपचं नाही आहे. माझं ट्रीटमेंट हे जे गेलेले 20 वर्ष मी माझ्या बॉडीला अब्यूज केलं आहे अल्कोहोलमुळे, स्मोकिंगमुळे, ओबेसिटीमुळे, लॅक ऑफ एक्सरसाइजमुळे, माझ्या बॉडीला फक्त त्या किमो रेडिओथेरपीच्या ट्रॉमाशी नाही डील करायचे, सर्जरीशी नाही डील करायचे. तर हे सगळ्या गोष्टी ज्या मागच्या पुरून उरल्या आहेत, जे कारणीभूत ठरलेले आहेत त्या ट्युमरसाठी, माझ्या बॉडीला त्या गोष्टींचं पण हिलिंग करायची गरज आहे, रिव्हर्स करायची गरज आहे. मला जर पुढे चांगलं आयुष्य हवं असलं तर त्याची जितक्या लवकर आपण करू तितके चांगले रिसोर्सेस आपल्याकडे अवेलेबल होतात आपल्या कंडिशनशी डील व्हायला, आपल्या कॅन्सरला मॅनेज करायला, आपल्या इमोशनल किंवा सायकोलॉजिकल स्टेट मॅनेज करायला. राईट. सो मॅडम, ट्रीटमेंटचे आत्ता विषय तुम्ही थोडासा टच केलात, तर म्हणजे काय म्हणू आपण की खबरदारी घेऊनही समजा कॅन्सर झाला तर ड्युरिंग ट्रीटमेंट काय काळजी ही पेशंटनी घ्यायला पाहिजे? आपलं डिस्कशन ह्या गोष्टीबद्दल थोडंसं जनरल होईल, कारण काय मी ब्रेस्ट कॅन्सर सर्जन अशी नाही आहे, ते ब्रेस्ट स्पेशलिस्ट वेगळे असतात. पण मी होलिस्टिकली सांगू शकते की तुम्ही तुमची फाउंडेशनल हेल्थ जितकी स्ट्रॉंग कराल, म्हणजे तुमचं ब्रीदिंग, हायड्रेशन, सनलाईट एक्सपोजर, स्ट्रेस कमी करणं, स्लीप ऑप्टिमाइज करणं, मूवमेंट, एक्सरसाइज, तुमची इमोशनल हेल्थकडे जेव्हा, तुमच्या न्यूट्रिशनल हेल्थकडे जेव्हा तुम्ही लक्ष देता तेव्हा तुमची जी बॉडी असते
ती कुठल्याही प्रॉब्लेमला हँडल करायला तयार होते. ह्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण डेफिशियंट असतो तेव्हा कुठल्याही चॅलेंजला किंवा स्ट्रेसला हँडल करण्यामध्ये आपल्याला त्रास होऊ शकतो. आपण कुठलीही ट्रीटमेंट देतो, सर्जरी असो, किमोथेरपी असो, रेडिओथेरपी असो, आणि ह्या प्रत्येकाचं जे प्रमाण किंवा इंटेन्सिटी असते ती चेंज होते की त्या कॅन्सरच्या डायग्नोसिसचा स्टेज काय आहे, टाईप काय आहे, किती अग्रेसिव्ह आहे, इनहेरिटेड आहे का नाही आहे, या खूप सगळ्या पॅरामीटर्सवरती ते डिसिजन घेतलं जातं की पुढे जाऊन ट्रीटमेंट काय करायची. तर ॲज अ पेशंट जेव्हा आपण बघतो स्वतःकडे तेव्हा जाणकार असणं आपल्या बॉडीबद्दल हे नंबर 1 फॅक्टर असते. नंबर 2, स्वतःला इक्विप करणं हेल्थ वाईज की आपण कुठल्याही हेल्थ चॅलेंजला डील करू शकतो. नंबर 3, आपली जी फॅमिली आहे ती आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. आपले जे फॅमिली नेटवर्क आहे, आपली जी कम्युनिटी आहे, आपली जे फ्रेंड्स नेटवर्क आहे, आपल्याला जो सायकोलॉजिकल सपोर्टची गरज आहे, म्हणजे आपण बायोसायको सोशल कल्चरल मेथड जी मेन्शन केली होती कुठलाही डिझीज प्रोसेस मॅनेज करण्यासाठी, ती ब्रेस्ट कॅन्सरसाठी ॲक्च्युली जास्त लागू पडते. त्याच्यामध्ये आपले रिलेशनशिप्स इन्क्लुडिंग इंटिमेट रिलेशनशिप्स, जे पार्टनर्स आहेत त्यांना इन्व्हॉल्व करणं, त्यांना आपले जे फिअर्स आणि कन्सर्न्स असतात, वल्नरेबिलिटीज असतात, त्याला एक्सप्रेस करणं गरजेचं असतं. आज माझ्याकडे अजूनही खूप पेशंट्स येतात की ब्रेस्ट कॅन्सर झालेलं बाबा, नवऱ्याला कसं सांगायचं, मग आता विदाऊट क्लोथ्स मी स्वतःला दाखवूच शकणार नाही, किंवा माझं स्कार बघितल्यावरती काय वाटेल, माझी बॉडी चेंज झाली, माझे केस गळालेत, माझी स्किन चेंज झाली, आता माझं सगळं हॉर्मोन फंक्शन संपलं आहे. इतर खूप गोष्टी घडत असतात, एस्पेशली स्त्रियांच्या शरीरामध्ये, पण पुरुषांच्या शरीरामध्ये पण घडत असतात, स्कार्स दिसू शकतात. सायकोलॉजिकली पुरुष जास्त अडॅप्टेड आहेत स्ट्रेसला डील करण्यामध्ये, सो ते गोष्टी इतक्या सिरियसली किंवा इन्व्हॉल्वड स्वतःला करून घेत नाहीत सायकोलॉजिकल प्रॉब्लेमची. स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम्स आपल्याला जास्त दिसतात, कारण काय स्त्रियांची जी ब्रेस्ट असते ती त्यांच्या सेक्शुॲलिटी किंवा सेक्शुअल एक्सप्रेशनशी जास्त कनेक्टेड असते. त्यामुळे जेव्हा ब्रेस्टवरती काही ट्रीटमेंट केली जाते किंवा ब्रेस्ट रिमूव्ह केली जाते किंवा काही स्कार्स येतात किंवा ते रिकन्स्ट्रक्शन सक्सेसफुल किंवा अनसक्सेसफुल होतं, त्या ट्रीटमेंटच्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स होतात, इन्फेक्शन होतं, स्वेलिंग होतं, पेन होतं, तर त्याचा इफेक्ट त्या फिमेल सेक्शुअल एक्सप्रेशनवरती जास्त होतं. तर ते जे डिस्कशन आहे इंटिमेसीबद्दल, सेक्शुअल कनेक्शनबद्दल, त्या ट्रीटमेंटच्या इफेक्ट्सबद्दल, ते डिस्कशन होण्यासाठी जे कपल कम्युनिकेशनची गरज असते, कधी कधी त्याला काउन्सिलिंगची गरज पडते, तर अशा काउन्सिलरची पण गरज असते त्या ट्रीटमेंट सर्कलमध्ये. तर जर कोणी डॉक्टर्स किंवा सर्जन्स ऐकत असतील तर तुमच्या टीममध्ये ह्या सगळ्या लोकांना इन्क्लूड करणं महत्त्वाचं आहे. जसं आपण टीममध्ये सर्जरीमध्ये सर्जन असतो, फिजिओथेरपिस्ट असतो, नर्स असते, लिम्फॅटिक्सचे कोणी असतात, इन्फेक्शन मॅनेजमेंट टीम असते, तशीच सेक्स थेरपी, सायकोसेक्शुअल कंडिशन्स, रिलेशनशिप काउन्सिलर पण असणं गरजेचं असतं. म्हणजे ते जे कपल असतं किंवा ती जी व्यक्ती असते ती स्वतःच्या कंडिशनला किंवा हेल्थ प्रॉब्लेमला त्याच्या लाईफस्टाईलमध्ये इंटिग्रेट करून क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन करू शकते किंवा इम्प्रूव्ह करू शकते. ह्या गोष्टी बहुतेकदा डिस्कसच केल्या जात नाही ट्रीटमेंटमध्ये. जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात तेव्हा ह्या गोष्टी कोणीही कधी त्यांच्याबरोबर डिस्कस केलेलं नसल्यामुळे ते सफर होत असतात. ट्रीटमेंट सक्सेसफुल होते, ब्रेस्ट कॅन्सर निघून जातो, पण रिलेशनशिप सॅक्रिफाईस होते, फॅमिली कनेक्शन सॅक्रिफाईस होतात. हो, तुम्ही म्हणताय त्याच्यावरनं कळते की तो फॅमिली सपोर्ट आणि ती इन्व्हॉल्वमेंट सगळ्यांची पॉझिटिव्ह असणं किती महत्त्वाचं आहे ड्युरिंग ट्रीटमेंट. पॉझिटिव्ह असणं आणि हे लक्षात घेणं की जे इंटिमेट रिलेशनशिप्स आहेत त्यांना मेंटेन करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ते मेंटेन करण्यासाठी जे टूल्स असतात, टेक्निक्स असतात, ते शिकणं गरजेचं आहे. आणि कधी कधी ते ॲडव्हान्समध्ये शिकलेलंच बरं असतं. हो, ॲक्च्युली म्हणजे पोस्ट कॅन्सर इंटिमेट रिलेशन परत कसं आणायचं किंवा सेक्शुअल रिलेशन परत कसं फॉर्म करायचं हा खरं तर वेगळा टॉपिक होईल डिस्कशनचा. पण ते पण होऊ शकतं, म्हणजे असं नाही की कॅन्सर म्हणजे सगळं म्हणजे एंड ऑफ लाईफ तर नाहीच आहे. त्याच्यानंतर एक परत सेकंड इनिंग तुम्ही अगदी क्वालिटी लाईफ तुम्ही जगू शकता आणि त्या लाईफमध्ये तुमच्या पार्टनर आणि त्याच्यासोबतचं इंटिमेट रिलेशन हे पण खूप महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. आणि हेही लक्षात घेणं आहे की म्हणजे एक पेशंटची स्टोरी सांगते की तिने मला विचारलं की ठीक आहे, मी आता माझं ब्रेस्ट कॅन्सर क्युअर झालं तर आम्ही आता रिलेशनशिप ठेवू शकतो का.
मला शॉकच बसला होता तेव्हा पहिल्यांदा जेव्हा मी हा प्रश्न ऐकला. ह्याला आता बरेच वर्ष झाली, 15-20 वर्ष झाली असतील, जेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांनी सगळे इंटिमेट रिलेशनशिप्स बंद केले होते तिच्या डायग्नोसिस नंतर, हे समजून की ते सेक्स जास्त एन्जॉय करत होते किंवा ती मॅस्टरबेट करत होती म्हणून तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला असं कोणीतरी तिला सांगितलं. तर असं काही नसतंय. तुमच्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमुळे किंवा मॅस्टरबेशनमुळे किंवा तुम्ही ऑर्गॅझमिक आहात म्हणून तुमचं ब्रेस्ट कॅन्सर नाही झालं किंवा ते वाढणार नाही आहे. तर हे असे मिथ्स किंवा मिसकन्सेप्शन्स आपण बाळगू नये. आपल्या शरीराबद्दल जे काय आपल्याला एज्युकेशन घ्यायचं, आपल्या हॉर्मोन्सबद्दल जे एज्युकेशन घ्यायचं आहे ते व्यवस्थित घ्यावं. काही डाऊट्स असले तर आपल्या डॉक्टरांना विचारावं. आणि त्यांना माहिती नसलं तर ऑटोमॅटिकली अस्युम करू नये की बाबा ह्याच्यामुळे असंच होतं. कारण काय सेक्सबद्दल आणि ब्रेस्टबद्दल खूप मिथ्स आहेत सोसायटीमध्ये ॲक्च्युली. आणि म्हणजे या टॉपिकचा मला पर्सनली झालेला फायदा आहे की ब्रेस्ट कॅन्सरबद्दल माहिती होतं, पण तो बायकांनाच होतो असं इतकी वर्ष वाटत होतं. पण हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, कारण पुरुषांनाही ब्रेस्ट वाढ होऊ शकते आणि पुरुषांनाही, रेअर आहे पण ब्रेस्ट कॅन्सरही होऊ शकतो. त्याच्यामुळे पुरुषांनी काय आणि स्त्रियांनी काय काळजी घेतली पाहिजे. आणि इन केस झाला ब्रेस्ट कॅन्सर तर त्यातून सर्वाईव्ह होण्याचं, अर्ली डायग्नोस करण्याचं, या सगळ्याविषयी आपण बोललो. मला वाटतं की हे डिस्कशन खूप महत्त्वाचं आहे. आणि पोस्ट कॅन्सर रिलेशनशिप परत कसं फॉर्म करायचं, एस्पेशली सेक्शुअल, हे मला वाटतं आपण परत एकदा डिस्कस करूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशाच आणखी एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर डिस्कशन करायला. ऐकत रहा V for Vagina पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor-patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.